शुभ सकाळ मित्र हो. हे आहे श्री दत्तांचं टेम्पल गरुडेश्वर आणि आज मी आहे गुजरातमध्ये. फॅमिली ट्रिप होती म्हणून आज या मंदिराला भेट देण्याचा योग आला. चला हे मंदिर आपण आतून पाहूया कसं आहे ते. चप्पल इथे काढून चला आत जाऊया आपण. आणि या आहेत आमच्या सौ. आधीच आम्ही दर्शन घेतलं होतं. हे पहा, हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे. हे आहे दत्तांचे छान छान पेंटिंग्स आहेत तिथे. हे बघा. आणि वरती जे आहे ते थोडंसं मिटलं आहे पेंटिंग्स, म्हणजे ते कलरनी केलं होतं पेंटिंग्स. खूप सुंदर मंदिर आहे. चला आता तुम्हाला गाभारा दाखवतो आणि दत्तांची मूर्ती दाखवतो. मित्र हो, मी सकाळी 7:30-8ला काहीतरी आलो या एकता नगरला आणि तिथून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे. हार्डली ऑटो तुम्हाला 200 रुपये चार्ज करते. हे बघा, हे आहे सुंदर असं, तुम्हाला झूम करून दाखवतो. सुंदर अशी मूर्ती आहे. आधी मी थोडा वेळ बसलो इथे, 15 ते 20 मिनटं ध्यानधारणा केली. मग मी मंदिराच्या पुजाऱ्यांना विचारून शूटिंग करण्यास परवानगी घेऊन शूटिंग केली. चला, तुम्हाला इथे एक बोर्ड आहे. या मंदिराचं निर्माण का करण्यात आलं, कसं करण्यात आलं त्याबद्दलची माहिती आहे. थोडं स्लो करतो तर जेणेकरून तुम्ही पॉज करून वाचू शकता काय आहे ते डिटेल्समध्ये. चला, इथे पुढे एक फोटो आहे. हा बघा, छान असा फोटो आहे. आणि आता आपण एक परिक्रमा करू, मंदिराला पूर्ण परिक्रमा करून घेऊ. स्तोत्र आहे. चला, एक आता परिक्रमा करून घेऊ. मित्र हो, या साईडला बेंचेस आहेत बसायला. हे बघा. आणि कालच्या साईडला समाधी मंदिर आहे, ते देखील तुम्हाला दाखवतो. आणि जवळ एक धरणसुद्धा आहे, म्हणजे डॅम टाईप आहे. आणि समोर पाहताय ते आहे ट्रस्टचं आपलं ऑफिस आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला छोटी छोटी दुकानं दिसत आहेत. काही खरेदी करायचं करू शकता तुम्ही. आणि हे जे तुम्ही पाहताय, थांबा एक मिनटं, तुम्हाला नीट झूम करून दाखवतो मी. हे बघा, हे जे तुम्ही पाहताय हे आहे भक्तनिवास. राहण्याची उत्तम सोय आहे. ते 800 ते 1000 रुपयामध्ये तुम्ही ते स्टे करू शकता एका दिवसासाठी. आणि असं काही नाही, 4 ते 5 जण सहज राहू शकतात. अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशा रूम्स आहेत इथे. चला, आता आपण पुढे मंदिर पाहूया. आमच्या सौ देखील ध्यानधारणात बसल्या होत्या. या बघा, इथे पाहता. चला, आता आपण जाऊया समाधी मठाकडे. मित्र, हा आहे मंदिराचा एंट्रन्स गेट. हे बेंचेस जे मग तुम्हाला दाखवले. आणि जे हे स्टेअरकेस खाली जात आहेत ते आहे समाधी मठ. मी चुकत नसेल तर हे टेंबे स्वामींचं समाधी मठ आहे. तुम्हाला ते मी दाखवतो. आणि त्याच समाधी मठाला लागून नर्मदा नदी वाहते. त्याच नदीवरती एक डॅम बनवलेला आहे. सुंदर असं दृश्य आहे. मित्र, हा जो व्हिडिओ आहे फार छोटा व्हिडिओ आहे. मला फक्त हे जे मंदिर आणि हे जे सुंदर असं दृश्य आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं. नर्मदा नदी आता पाणी असेल की नसेल मला कल्पना नाही, पण जे आहे ते तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवतो मी. हे बघा, हे जे समोर पाहताय ते आहे हे आहे समाधी मठ. आय थिंक हे टेंबे स्वामींचं आहे. जर काही चूक, म्हणजे मला जर चुकीची माहिती असेल तर मित्र हो, आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पण हे माझ्या मते तरी टेंबे स्वामींचं मठ आहे. हे बघा, हे आहे संपूर्ण मठाचा परिसर. इथे टेंबे स्वामींची समाधी आहे. बघा, इथे अलाव असेल तर तुम्हाला मी आतमधलं झूम करून दाखवतो मंदिर. आणि मित्र हो, आता आपण जाऊया नर्मदा नदीकडे. या मठाला लागूनच आहे, समाधी मठ जे आहे त्या लागूनच आहे नर्मदा नदी. आणि तिथे छोटासा असा डॅम बनवलेला आहे. तुम्हाला दाखवतो, इथेच आहे बाजूला. हे बघा, पाहू शकता तुम्ही. हे बघा,
हे जे पाहताय तुम्ही, ही आहे नर्मदा नदी. सुंदर असं दृश्य आहे बघा. आणि या साईडला जो समोर पाहताय मोठी भिंत, तो आहे डॅम. ते बघा, एक मोठी अशी भिंत दिसते तुम्हाला नदीच्या मधोमध, तो आहे डॅम. इथून सरदार वल्लभभाईंचा पुतळा देखील दिसतो, पण ते आता फॉग असल्यामुळे दिसणार नाही. हे बघा, खूप सुंदर आहे. आणि मित्रहो, हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही चुकलं असल्यास क्षमा असावी. असेच बनवून राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नर्मदे हर हर, नर्मदे हर हर.